बाजूला षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आहेत रोहित पवार अर्थातच फलटण्या. या खेळाडूकडे देखील विशेष लक्ष. आयकॉन प्लेअर आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉन. एक चांगलं बॅटर्न मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी लढाई. एका बाजूला अमोल वाडकर स्वतः टीम ओनर आहेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती पहिला बॉल. पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळलाय. फटका चांगला आहे. प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या पाठीमागे. एकसा कव्हरला बॉल निघाला बाउंड्रीला ओलांडून. अमोल वाडकरनं पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय भव्य. अगदी जोरकस फटका खेळलाय आणि बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी. इम्पॉर्टंट चौकार. 4 रन्स ऑन द बोट. सुपर क्लासिकल मॅच. इम्पॉर्टंट मॅच. बोथ टीम साठी दोन्ही टीम साठी हा जबरदस्त सामना आहे. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये रेडी आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार येतोय. ओ या वेळेचा बॉल थोडासा दूर केला. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. पंच वळतायत कळवतायत. वाईट बॉल येतोय. माझ्या पद्धतीने अमोल वाडकर यांचा जर स्टान्स पाहिला किंवा यांची जर हिटिंग पाहिली ना, रडार मधल्या बॉलवरती मोठे हिट येतात हे अर्थातच रोहित यांना माहिती आहे. म्हणूनच आउटसाइड ते ऑफ स्टंप बॉल ठेवण्याचा प्रयत्न आहे. परंतु हा बॉल खूप फारच दूर. पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज. हो प्लेस केला जातोय. एक सिंगल कंप्लीट केली आहे. पहा ज्या पद्धतीनं बदल आली तर, कारण अमोल वाडकर यांचा विचार केला ना तर निश्चित एका छोट्या अपघाताला सामोरं गेले. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खडे स्ट्रोक खेळतायत. वाई शहर प्रीमियर लीग मध्ये देखील स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रोक खेळले. बदल आले तर करता येत नाहीये. तरी देखील आपल्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि वाघ जखमी झाला तरी तो थांबत नाही. तो मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी जबरदस्त कामगिरी करतो. हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. उलट्या बाजूने बॉल थांबवण्याचा प्रयत्न आहे. बॉल अगदी आपण पाहू शकतो बाउंड्री लाईन ओलांडतोय. आउटफील्ड फास्ट आहे. दिशा दाखवली फक्त आणि बॉल निश्चित साहिल भनगे यांच्या बॅटमधून आलाय चौकार. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये एक्झिक्यूट केला गेला. अप्रतिम फटका पहिला मिळाला. 2 चौकार आलेत. स्कोरबोर्ड वरती टोटल 10 धावा लागतायत. 10 रन्स ऑन द बोट. सुपर क्लासिकल मॅच. इम्पॉर्टंट मॅच. महत्वाची मॅच. ओ मिडल केला बॉल. यावेळेस साहिल बनकेचा आसमानी टोला. हाय अँड हँडसम. 6 धावांसाठी स्टँड अँड डिलिव्हर. सिक्सर. सुमेध यांनी कॅच कॅरी केलाय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मिड विकेट रिजनला अप्रतिम कॅच देखील आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललेत ना त्या बॉलवरती कॅच घेतले जातात. परंतु साहिल कालच्या दिवसामध्ये थोडेसे स्ट्रगल मध्ये जाणवले किंवा बॅटिंगच्या माध्यमातून काही मॅच मध्ये निश्चित बॅट आणि बॉलचे संपर्क झाले नाहीत. परंतु इथं पहा एक चौकार. त्यानंतरच्या बॉलवरती षटकार आणि साहिल भनगे आता आपले आयकॉनिक बॅटिंग दाखवायला सुरुवात करतायत आयन्स 11 या टीम साठी. याही वेळेस स्ट्रोक गॅप मध्येच फटका खेळण्याचा प्रयत्न. राज कोळी धावतायत बॉलच्या पाठीमागं. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावांचा कॉल मिळतोय आणि 2 धावा या ठिकाणी वसूल केल्या जातात. दोन्ही बाजूला जर पाहिलं ना दोन्ही आयकॉन जे आहेत ना ते शांत संयमी आयकॉन म्हणून ओळखले जातात. साहिल भनगे असेल त्यासोबतच त्यांच्या सोबतीनं निखिल तांगडे देखील आक्रमक खेळाडू आहेत परंतु शांत संयमी म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. आणि त्यासोबत तन्मय चौधरी यांचं देखील अष्टपैलू कामगिरी आयन्स 11 साठी. अमोल वाडकर टीम ओनरच्या भूमिकेत. समोर रोहित पवार देखील अगदी कॅप्टन कूल म्हणूनच पाहिले जातात. आपल्या टीमला एकत्र बांधतात. त्यासोबतच स्ट्रॅटेजी चांगली असते. बॅटिंगच्या माध्यमातून धुवाधार खेळ करण्यासाठी या खेळाडूला जाणलं जातं. ओहो याही वेळेस बॉल हवेत खेळाय. फटका फसलाय. डाऊन दी बॉल आले. क्षेत्ररक्षक राज कोळी पकडला जातोय कॅच. सॉफ्ट डिसमिसल. स्वतःवरती स्पष्ट नाराज आहेत आणि रोहित पवार यांना मिळते महत्वाची विकेट. आयकॉन प्लेअरनं थांबवलाय. साहिल भनगे बॅक टू डगआउट. महत्वाची विकेट. इम्पॉर्टंट विकेट. ज्या पद्धतीने आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न फसला. सॉफ्ट डिसमिसल. डाऊन दी बॉल. राज कोळी आले आणि राज कोळी यांनी चांगला कॅच कॅरी केलाय. इम्पॉर्टंट विकेट आली आहे. साहिल भनगे बाद होत आहेत आणि साहिल भनगे बाद झाले ना जेवढ्या ताकदीचा खेळाडू थांबलाय तेवढ्याच ताकदीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. प्लेअर फ्रॉम ओझरडे. ज्या खेळाडूने मागच्या कालच्या मॅच मध्ये अगदी लीग स्टेज मध्ये 43 धावांची धुवाधार खेळी केली आहे आणि प्लेअर ऑफ द मॅचचे बहुमोल पुरस्काराचे मानकरी देखील राहिले आहेत. आयन्स 11 या खेळाडूसाठी ऑक्शन प्रक्रियेमध्ये अगदी सर्वाधिक बोली देखील लावली असा खेळाडू मैदानामध्ये निखिल तांगडे.
सुपर क्लासिकल मॅच दोन्ही टीम साठी. आणि अमोल वाडकर यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे सन्माननीय सोमनाथजी बल्ला यांच्या माध्यमातून. पहा इंजुर्ड आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी संघर्ष करतायत. स्कोरबोर्ड 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी विद्यानिकेतन सामाजिक संस्थेचे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून समाजकार्य देखील केलं जात आहे आणि त्यासोबतच मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची आणि त्यासोबत सर्वच खेळांची सेवा केली जाते असे शशी कोचळे सर बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये तयार होत आहेत. ओव्हर नंबर 2 ही महत्वाची ओव्हर आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुपर क्लासिकल सामना आहे. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी लढाई चालू झाली आहे. लढाई विचारांची, लढाई संघर्षाची आहे, लढाई महत्वाची आहे आणि इथं अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरायचा आहे. शशी कोचळे बॉलिंग ट्रॅक वरती रेडी. कोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले राज या ठिकाणी बाळू कोळी आणि कॅच पकडला जातो. अमोल वाडकर यांची महत्वाची विकेट. शशी कोचळे यांचं सेलिब्रेशन. पहा ज्या पद्धतीने कोलवर टप्प्याचा बॉल आणि त्या बॉलवरती हिट करण्याचा प्रयत्न फसला. बाळू कोळी यांच्या माध्यमातून कॅच कॅरी आणि महत्वाची इम्पॉर्टंट विकेट येथे आयन्स 11 टीम साठी. झटका पहिल्याच बॉलवरती कोलवर टप्प्याच्या बॉलवरती हिट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि त्यानंतर आता नवीन बॅटर. आता थोडीशी पहा आपण जर इथं पाहिलं ना तर निश्चितपणानं टीमला लगातारचे 2 महत्वाचे धक्के लागलेत. म्हणजे साहिल बनगे आणि अमोल वाडकर हे 2 खेळाडू बाद झाले तरी आता नवीन बॅटर मेनवली गावचा खेळाडू आहे. अष्टपैलू हाही खेळाडू आहे. याही खेळाडूची वाई तालुक्यामध्ये सातत्याने चर्चा होत असते. तन्मय चौधरी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. तन्मय आणि निखिल आता यांची जबाबदारी वाढली आहे. एका बाजूला टेक्निकल प्लेयर आहेत तर दुसऱ्या बाजूला आक्रमक खेळाडू आहेत. हे दोन्ही खेळाडूंची जबाबदारी आता वाढत असताना अजूनही पहा वेळ आहे कारण दुसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल आपण पाहिला. 5 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीम्स तितक्याच तगड्या आहेत आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग अर्थातच फलंदाजी करण्याचा निर्णय कळवला टीम आयन्स 11 न. आजच्या दिवसामध्ये आपल्याला डीजे ची सुरेल साथ देखील मिळणार आहे. अगदी संपूर्ण 4 चांद लावण्याचा प्रयत्न आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. क्षेत्ररक्षण फैलावले तन्मय यांच्यासाठी डीप मिड विकेट आहे. कौ कॉर्नरला खेळाडू, लॉंगॉनला खेळाडू, लॉंग ऑफ रिजनला खेळाडू, एक्स्ट्रा कव्हरला. हो यावेळेसचा बॉल टप्पा पडतोय. त्यानंतर उचली घेणारा बॉल आहे, डॉट बॉल आहे. शशिकांत कोचळे पहिले 2 बॉल चांगले हाताळतात आपल्या टीमसाठी. पहिल्या बॉलवरती अमोल यांची विकेट. नंतरच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर निश्चितपणे टप्पा पडत असताना उचली घेणारा बॉल आलाय आणि हा बॉल डॉट बॉल. हो यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये परंतु बॉल वाऱ्याच्या वेगाने लॉंग ऑफ रिजन मधून फरार होतोय. अगदी थर्ड फाईन लेग मधून बॉल फरार. जबरदस्त चौकार. काय फटका खेळलाय पहा. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. फक्त बॉलला दिशा दाखवली आणि त्यानंतर बॉल फाईन लेग मधून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हो सफल झाले. त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड रिजनला फटका एक्झिक्यूट करण्याचा, कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. एक चौकार जरूर आलाय परंतु 3 बॉल अप्रतिम हाताळले शशिकांत कोचळे यांच्या माध्यमातून. चांगले बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ओव्हर नंबर 2 अप्रतिम गोलंदाजी. स्कोरबोर्ड धावफलक 22 या धावसंख्येवरती आहे. 22. स्टेप आउट झाले. प्लेस करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येथील बॉल पर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगल आता स्ट्राइक होईल. रोटेट.
चला यानंतरच्या मॅच साठी रिपोर्टिंग करा. टीम खोडियार माता 11 खानापूर वर्सेस अमृतधाला 11 बाई. बोथ टीम्स रिपोर्टिंग करूया आपण. ओ टप्पा पडतोय, विसळी घेणारा बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये, बॉल थांबवण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट आणि एकाच धाब्यावरती थांबवलं गेलंय. थर्ड अंपायर रेफर केलाय पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा बाउन्स साठी. हा बॉल पुन्हा एकदा चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक लागलाय. धावफलकावरती 24 धावा. या ओव्हर मध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट देखील आली आहे आणि महत्वाची ओव्हर आपण पहिली शशिकांत कोचळे यांच्या माध्यमातून तो बॉल, सगळे बॉल अप्रतिम हाताळले, अचूक टप्पा पाहिला मिळाला, निर्णायक बॉल सगळे होते आणि एक महत्वाची विकेट देखील घेण्यामध्ये सफल झालेत. आता इथून पुढे येणारे 18 बॉल आहेत ना, ते 18 बॉल महत्वाचे आहेत. या 18 बॉल वरती कशी कहाणी असणार आहे, कारण प्रत्येक बॉल निर्णायक आहे, प्रत्येक रन महत्वाचे आहे. निखिल तांगडे यांच्याकडे क्षमता आहे. कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं, बॉल जसा जसा जुना झाला तर नंतर मोठे फटके एक्झिक्यूट करायला सुरुवात केली आणि तेच स्ट्रोक आता मैदानामध्ये त्यांच्या बॅटमधून येतील का हे पाहणं गरजेचं आहे. समोर आपण पाहतो आता बॅटल जबरदस्त पाहायला मिळते. एका बाजूला नाथसाहेब 11 सुरूर संघासाठी गोलंदाजी मार्कवरती आलेत नितीन कदम आणि त्यांच्या विरोधामध्ये ओझरड्याच्याच अर्थात निखिल तांगडे. हे दोन्ही खेळाडू एक गाव 11 मध्ये एकत्र टीम मध्ये खेळत असतात, परंतु आता एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3 निखिल वर्सेस नितीन. जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे. षटक क्रमांक 3 राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला बॉल उलव्या टप्प्याचा बॉल आहे, ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, कॅचचा प्रयत्न केला अजय यांच्या माध्यमातून, अगदी टप्पा पडला, त्यानंतर तो बॉल थांबवलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण अजय मोहिते. अगदी आपण पाहतो टप्पा पडून बॉल जर समजा थांबले असते बाउंड्री लाईन वरती तर उचली घेतली असते आणि म्हणूनच बॉलचा चेस केला. या वेळेचा बॉल आउटसाइड द स्टंप आहे, टप्पा पडतोय आणि तो सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, चांगला बॉल आणि पहा एक प्राइज येते. पहा विक्रम चव्हाण साठी एक अनोखं कॅश प्राइज येते. 30 सर्कल मध्ये उभे आहेत आणि तर जर त्यांनी पळत जाऊन 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये कॅच घेतला तर सोमनाथ बल्लाळ यांच्याकडून 101 रुपये आणि सागर मोहिते यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. उलट्या बाजूने पळत जाऊन डीप मध्ये कॅच घ्यावा लागेल. याही वेळेचा बॉल चांगला हाताळला जातोय. अप्रतिम बॉल, बॅक टू बॅक 2 बॉल अप्रतिम मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 बॉल वरती तर नितीन हावी राहिलेत या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एकाच टीम मध्ये खेळत असताना मात्र सातत्यानं कच्चे दुवे माहिती आहेत किंवा स्ट्रॉंग झोन, स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते. 3 बॉल पहिले आपण. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती. 26 फायटिंग टोटल उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल आयन्स 11 या टीमच्या माध्यमातून. सातत्याने हा ही संघ अनेक स्पर्धांमध्ये किंवा हे खेळाडू तो अनुभव आहे. यावेळेस मात्र टप्प्याचा बॉल ऑन साईडला फिरवलाय, बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांचा ब्लास्ट, निखिल तांगडे यांचा वार, पलटवार, षटकार. पहिल्या 3 बॉल वरती मात्र नितीन यांनी कमबॅक केलं किंवा नितीन यांचे मनसुबे होते ते मनसुबे स्पष्ट अगदी जाणवले, परंतु त्यानंतर मात्र संपूर्ण अस्तित्व पणाला लावले निखिल यांनी आणि जसा शॉर्ट पिच बॉल मिळाला तसा ताकदीचा वापर केला आणि फटका प्रॉपर खेळलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल झालाय.
पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये हाय अँड हँडसम लांबच लांब दूरच दूर पुढे केला यावेळेस बॉल आणि त्या बॉल वरती प्रहार केलाय. लगातारचा दुसरा बॉल निखिल यांच्या माध्यमातून पाठवला जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 मॅक्सिमम हिट आलेत. लाजवाब फटकेबाजी मैदानामध्ये चालू झालीये. अगदी पहिल्या 3 बॉल वरती नितीन यांचा बोलबाला राहिला, त्यानंतरच्या दोन्ही बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवले निखिल यांनी. जबरदस्त फटकेबाजी पाहिला मी ते. सुपर क्लासिकल मॅच. पुन्हा एकदा लगातारचा तिसरा यावेळेसचा लांबच लांब खेळा यार, काय फटका खेळलाय हा बॉल. मात्र संपूर्ण नवलाई स्टेडियमला फिरून आलाय आणि बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिसरा ब्लास्ट निखिल तांगडे मैदानामध्ये थैमान मांडत असताना वादळी खेळी, विस्फोटक खेळी आणि या खेळाडूला खवीस असं देखील म्हटलं जातं ओझरडे टीमचा. कारण ज्या ज्या वेळेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ थांबतो त्या वेळेला या खेळाडूच्या माध्यमातून मोठे फटकेबाजी केली जाते. तालीम संघ सातारा या ग्राउंड वरती लगातारचे 11 षटकार दहिवडी टीमच्या विरोधामध्ये खेळणारा खेळाडू आहे. जबरदस्त फटकेबाजी. 3 षटकाराच्या माध्यमातून धावफलक 44 धावा, 44. 3 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता नासाहेब 11 सुरूर या टीमला कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीनं आयांश 11ची फटकेबाजी होते त्याच पद्धतीनं बॅटिंग लाईनअप सुरूर संघाची देखील तितकीच तगडी आहे. कारण अजय मोहिते सारखा खेळाडू आहे, त्यासोबतच सूरज मोहिते आहे, त्यासोबत आयकॉन प्लेअर रोहित पवारकडे सर्वांचं लक्ष आहे आणि बाळा कोळी हे सगळे खेळाडू. जबरदस्त मॅच, अप्रतिम मॅच. वाई प्रीमियर लीग मधला दर्जेदार थरार. किस्मत भी हमेशा बहादुरों का साथ देती है. आणि इथं मैदानामध्ये निश्चित आपण पाहिलं ज्या पद्धतीनं पहिल्या मॅच मध्ये कॅचेस इम्पॉर्टंट राहिले, कॅचेसचा विषय आपण पाहिला. त्यानंतर आता या मॅच मध्ये मात्र जबरदस्त फटकेबाजी केली जाते. आता अजूनही 12 बॉल आहेत. आता 12 बॉल मध्ये कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल हे आपण पाहणार आहोत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत आहेत, अर्थातच सूरज मोहिते. ओव्हर नंबर 4 मध्ये सूरज आलेत. सुरूर टीमचा हा एक महत्वाचा खेळाडू आहे. याही खेळाडूवरती विशेष सर्वांची नजर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये, त्यासोबतच लॉंग ऑफला अमोल मोहिते, अमोल बांदल पाहतोय, त्यासोबतच लॉंग ऑन रिजन मध्ये अजय मोहिते पाहिला मिळतात, बाळा कोळी अकाऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि डीप मिड विकेटला देखील शशी सर आहेत. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 सूरज तयार. प्लेस केलाय बॉल, फक्त दिशा दाखवली आहे आणि एका धावेचा कॉल आहे आणि स्ट्राईक वरती आता निखिल येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्या बॉलला प्लेस केला आणि तन्मय टेक्निकल खेळाडू आहेत किंवा सेन्सिबल खेळाडू मॅचच्या परिस्थितीनुसार खेळत असताना हे जाणीव करून देतात. कारण ज्या पद्धतीनं एका एंड निखिल एका स्ट्रॉंग रिदम मध्ये आहेत, एका चांगल्या मोमेंटम मध्ये आहेत आणि चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि स्ट्राईक रोटेट. यावेळेसचा बॉल चांगला हाताळला आउटसाइड ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल, गुड लेंथ वरचा बॉल आहे आणि तो बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू, वाऱ्याची गतीनं बॅट स्विंग होते. बॅट स्विंग जर पाहिली या खेळाडूची तर जबरदस्त आहे. टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. इथं पहा स्वतःवरती नाराज आहेत, स्पष्ट निराश आहेत, कारण या बॉलवरती बिग हिट येणं आवश्यक होतं असं निखिल यांच्या माध्यमातून सांगितलं जातं, परंतु हा बॉल डॉट बॉल येतोय. लाजवाब बॅक टू बॅक 2 बॉल, 3 बॉलच्या पाठीमागे 1 धाव खर्च झाली आहे. स्कोर बोर्ड 45 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत, परंतु डॉट बॉल जरी आले ना तरी ते बॉल कव्हर करण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये. ज्या पद्धतीने याआधी देखील 2 बॉल डॉट आले, त्यानंतर मोठे हिट आले. बॅटची एज घेतली जाते, त्यानंतर कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगले बॉल हाताळले जात आहेत, सुपर क्लासिकल बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लाजवाब गोलंदाजी सूरज यांनी या ओव्हर मध्ये कमालीचे बॉल हाताळलेत. याही वेळेसचा बॉल आपण पाहतोय, टप्पा पडतोय, उसळी घेतोय, बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्येच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
बेमिसाल गोलंदाजी. या ओव्हरमध्ये कमबॅक करणारे बॉल हाताळलेत. याआधी लगातारचे 3 षटकार निखिल यांनी ठोकले, परंतु या ओव्हरमध्ये सूरज यांनी आपला संपूर्ण कसबपणाला लावलंय. याही वेळेचा बॉल टप्पा पडतो अतिरिक्त उंची. हा बॉल मात्र वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा बाउन्स प्लस फर्स्ट बाउन्सचा देखील इशारा दिला जाईल, दंडित केलं जाईल, वॉर्न केलं जाईल आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल विसावल्यानंतर पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल. स्ट्रोक ऑन साइडला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि 6 बॉलच्या पाठीमाग केवळ सूरज यांनी 3च धावा खर्च केलीत. सफल ओव्हर, अप्रतिम ओव्हर मैदानामध्ये पेश केली आहे. जबरदस्त ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती लागतायत टोटल 47 रन, 47 रन. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3च धावा खर्च केलेत. अप्रतिम ओव्हर पाहायला मिळाली आणि आता शेवटचे 6 बॉल इम्पॉर्टंट, 6 बॉल महत्वाचे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यानंतरच्या मॅच साठी तयार राहा. चला टॉस साठी या दोन्ही टीम्स, बोथ टीम आम्ही विनंती करतो रिपोर्टिंग करा. खोडियार माथा 11 खानापूर विरोधामध्ये अमृतधारा 11 वाई. दोन्ही टीमचा टॉस केला जाईल टॉस का बॉस मध्ये या इनिंग ब्रेक मध्ये. वेल लेफ्ट केलाय बॉल. अगदी आपण पाहतोय थर्ड अंपायर रेफर केला जाईल. नो बॉल साठी चेक केलं जाईल. त्याचप्रमाणे दीपक चव्हाण अर्थातच बंटी भाऊ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येते. हे 6 बॉल महत्वाचे आहेत. पहा ज्या पद्धतीने निखिल वरती विश्वास ठेवलाय आणि या खेळाडूकडे तेवढी क्षमता देखील आहे. बाळा कोळी बॉलिंग मार्क वरती आहेत. अर्थातच बॉलिंग मार्क वरती निश्चित या खेळाडूंना अनेक स्पर्धा खेळलेत. फुल टॉस बॉल, आडव्या बॅटने क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. मिसफील्ड झाली आहे. त्यानंतर 2 धावांचा कॉल आणि दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट. 1 के 7 2 भी कंप्लीट. बाउंड्री लाईन मध्ये बॉल सेफली बॉल थांबवलेला आहे आतमध्ये. दोन धावा आलेत पहिल्या बॉलच्या पाठीमागे. यावेळेस स्ट्रोक हवेत खेळला जातोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये त्या फील्ड मध्ये. 2 धावांचा कॉल पुन्हा एकदा मिळतोय आणि दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 1 के 7 2 भी कंप्लीट. आयन्स 11चा विचार केला ना, बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. कालच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅच देखील अगदी 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 41 धावा डिफेंड करणारा संघ आहे. त्यामुळे निश्चित ही मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. 1 शॉट 1 बाउन्स. ओके, फर्स्ट बाउन्सचा इशारा येतोय. त्यामुळेच 2 धावा. हा स्ट्रोक ऑन साइडलाच खेळला जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अजय यांच्या माध्यमातून कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न आणि सेफरित्या हा कॅच, अप्रतिम कॅच मैदानामध्ये. लाजवाब, बाउंड्री लाईनच्या काही इंच आधी कॅच कॅरी केलाय. जबरदस्त कॅच मैदानामध्ये. स्कोरबोर्ड वरती धावा आहेत आता टोटल 52 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 52 धावा धाव फलकावरती आहे. त्यातून 3 बॉल वरती फायटिंग टोटल उभी करण्याचा निश्चित प्रयत्न राहणार आहे. नाथ साहेब 11 सुरू. राही संघ जबरदस्त आहे. अगदी या ओव्हर मध्ये लगातारच्या आपण पाहतो. याआधी सूरज मोहिते यांनी देखील जबरदस्त कामगिरी केली, कारण मागच्या मॅच मध्ये बॉलिंग करत असताना थोडेसे महागडे राहिले.
स्टोक फसतोय. त्यानंतर कॅच कॅरी केला जातोय 100. अप्रतिम कॅच, बॅक टू बॅक दुसरी महत्वाची विकेट. मयूर यांचा देखील खेळ थांबवला जातोय. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे शिकार राहिलेत आणि आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अगदी जबरदस्त कामगिरी. पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला ना, पहिल्या ओव्हरमध्ये निश्चित 2 चौकार 1 षटकाराला चांगली सुरुवात मैदानामध्ये झाली. साहिल बनगेची विकेट आली आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 शशी कोचळे यांनी कमबॅक करणारी ओव्हर हाताळली. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये अर्थातच नितीन कदम यांच्या ओव्हरमध्ये निखिल तांगडे यांच्या माध्यमातून 3 लगातारचे षटकार ठोकले आणि 3 लगातारच्या षटकारांच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या पद्धतीनं जबरदस्त कामगिरी केली गेली. सूरज मोहिते यांनी मात्र कमबॅक करणारी 3 धावांची ओव्हर डिलिव्हर केली आणि ओव्हर क्रमांक 5 मध्ये 2 विकेट आलेत. बाळा कोळी यांचे जबरदस्त गोलंदाजी. अजूनही पहा 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 बॉलच्या पाठीमागे काय कहाणी असेल. 52 धावा धावफलकावरती 60 पर्यंत जाण्याची मजल मारणं गरजेचं आहे. हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल का हे पाहणार आहोत आपण. ज्या पद्धतीने आपण पाहतोय यस नो बॉल. एक 1 बाउन्स झालाय, फर्स्ट बाउन्स झालाय, त्याचमुळं नो बॉलचा इशारा थर्ड अंपायर रेफर. नो बॉल. येस इट्स अ नो बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला जातोय. बॉल हवेमध्ये फ्री हिटचा बॉल आहे निश्चित आणि क्षेत्ररक्षकाला बॉलच दिसला नाही. ओय मोये मोये मुवमेंट. मैदानाच्या आतमध्ये शशी कोचळे होते. अगदी बॉल हवेत खेळला गेला. मोये मोये मुवमेंट झाली. बॉल कुठे शोधावं लागलं. त्यानंतर टप्पा पडल्यानंतर फ्री हिटचा बॉल निघाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धावांसाठी. ऊन आहे, डायरेक्ट सनलाइट देखील डोळ्यावरती येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. यस पुन्हा एकदा तो बॉल आपण मेन स्क्रीन वरती पाहणार आहोत. यस फेअर डिलिव्हरी. समोर खेळला जातोय. गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आहे आणि बॉल बाउंड्रीला ओलांडतोय. बॅक टू बॅक 2 हिट आलेत. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली 2. पहा मैदानाच्या आतमध्ये सांगितलं जातं तुम्हाला किती बॉल खेळायला मिळाले हे इम्पॉर्टंट नाहीये, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊन काय केलं हे महत्वाचं आहे. पट्ट्याला 2च बॉल खेळायला मिळाले आणि दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवले. 1 चौकार 1 षटकार. स्कोरबोर्डला आला चांगला आकार. धाव फलकावरती लागला 63 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. मॅच जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे. 30 बॉल येणारे 64 ची गरज. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. एका बाजूला आपण टीम पाहणार आहोत अर्थातच अमृतधारा 11 वाई हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत खोडियार माता 11 खानापूर. या 2 संघांमधला टॉस केला जातोय. टॉस का बॉस मध्ये विठ्ठल अर्थातच बाबूशेठ भोसले यांच्याशी बसते. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. विठ्ठल अर्थात बाबूशेठ भोसले यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला संदीप चव्हाण भैरडे यांचा संघ खोडियार माता 11, तर दुसरीकडे डॉक्टर अजित बाबर यांचा संघ अमृतधारा 11. कॉल असेल यावेळेला निखिल यांचा. छापाचा कॉल आहे आणि इथं मात्र काटा आलाय. अमित सर, नाणेफेकीचा कौल जिंकलाय. महत्वपूर्ण क्रुशियल मॅच, सुपरहिटची नॉकआउट मॅच, निर्णय काय असेल? आम्ही गोलंदाजी करू प्रथम. अगदीच आतापर्यंत चेस करत असतानाच खूप खेळ चांगला राहिला संघाचा. याही मॅच मध्ये 30 रणनीती राहील. हो नक्कीच. टार्गेट सेट असेल तर खेळायला
थोडासा अंदाज घेऊन खेळता येतो. विकेट थोडीशी फास्ट असल्यामुळे समोर स्कोअर करायला बरं पडतं. नक्कीच आता नॉकआउट स्टेजमध्ये ज्या पद्धतीनं खेळ आता समोरच्या बाजूला खोडियार माता 11 संघाचा देखील चांगला राहिला. एक तगडी बॅटिंग लागत त्याही संघाकडे आहे. आता रणनीती सुरुवातीच्या क्षणामध्ये नक्कीच काय असेल, जास्तीत जास्त कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? मी 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच ऑल द बेस्ट फॉर द मॅच अमित सर. अगदी निखिल सर, टॉस तर जिंकला नाहीये, जर टॉस आला निर्णय आला असता तर काय घेतला असता निर्णय? आम्ही पण फलंदाजीच घेण्याचा विचार करत होतो, परंतु आमची गोलंदाजी अतिशय म्हणजे चांगली पद्धतीचे बॉलर आमच्या टीममध्ये आहेत, त्यामुळं आम्हाला काही एवढं टेन्शन नाही. अगदी नक्कीच प्रथम फलंदाजी करायची होती खोडियार माता 11 संघाला, फलंदाजी अगदी मिळते. प्रथम गोलंदाजीचा निर्णय आता अमृतधारा 11 ने घेतलाय, परंतु आता आक्रमण करत असताना 50 पर्यंत रोखण्याचा त्यांचा मनसुबा आहे. त्याला टॅकल करताना रणनीती तुमची काय असेल? सर, आम्ही 5 ओव्हरमध्ये 70 प्लसचं टार्गेट देण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या टीमला. नक्कीच नॉकआउटची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा. एका बाजूला खोडियार माता 11 खानापूर, त्यासोबत अमृतधारा 11 हा संघ आपल्यासोबत जोडला जाईल. अगदी विठ्ठल भोसले, बाबूशेठ आपल्यासोबत जोडले जातात. बाबूशेठ ज्या पद्धतीचं नियोजन आपण पाहताय, क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व, परंतु आज आता खऱ्या अर्थानं तालुका स्तरावरची स्पर्धा पूर्व विभागामध्ये अगदी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये प्रचंड मेहनत सर्व खेळाडूंची राहिल्या. त्याबद्दल काय मनामध्ये काय भावना आहेत? प्रथम इथं आलेल्या सर्व खेळाडूंचे मी मनापासून स्वागत करत आहेत. वाई तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्पर्धा झालेल्या आहेत. आपल्या ज्योती ज्वेलर्स भुवन यांच्या माध्यमातून या स्पर्धा भरलेल्या आहेत. तरी ही स्पर्धा आपण जास्तीत जास्त चांगली प्रयत्न आज शेवट दिवस आहे. अगदी महत्वाची मॅच यानंतरची सुपर 8 मधील सेमीफायनल साठी केला जाणारा संघर्ष. एका बाजूला डॉक्टर अजित बाबर, आप्पा मांढरे आणि सचिन काळे यांचा संघ अमृतधारा 11 आयकॉनच्या भूमिकेत अमित वरे बॉन्ड, तर समोर असेल संदीप चव्हाण भावडे यांचा संघ खोडियार माता 11 खानापूर आयकॉनच्या भूमिकेत पाहायला मिळतील निखिल शेडगे. टॉस जिंकलाय अमृतधारा 11, घेतलाय प्रथम गोलंदाजीचा निर्णय. आता मात्र जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, जिथे रंगलाय सुपर 8 चा आणखी एक जबरदस्त थरार. येस, निश्चित आपण पाहतोय. धन्यवाद. ज्या पद्धतीने टॉसची माहिती आपण पाहिली, परंतु ही मॅच इम्पॉर्टंट आहे. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी लढाई चालू झाली आहे. 64 धावांचं लक्ष आहे. संपू दे अंधार सारा, उजळू दे प्रकाश तारा, गंधाळलेल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारा, जागे यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. क्रिकेटचा खेळ असंख्य मित्र परिवाराला, अगदी तुम्हा आम्हाला सर्वांना वेड लावणारा खेळ आहे आणि जोच खेळ तुम्हाला निश्चित आपण पाहतो प्रभावित करतो, सर्वांना वेड लावतो, अगदी मंत्रमुग्ध करतो आणि सर्वांचं टेन्शन विसरायला लावणारा खेळ कोणता असेल तर क्रिकेटचा आहे. ज्या ज्या वेळेला आपण ग्राउंडवरती येतो त्यावेळेस सगळी चिंता, सगळे टेन्शन विसरत असतात आणि निश्चित माणसं जोडणारा खेळ म्हणून आपण पाहतोय. लोकांना एकत्र बांधणारा खेळ आहे, माणुसकी जपायला शिकवणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला. एका बाजूला आपण पाहतोय टीम आहे अर्थातच नो डाऊट आकाश बुलुंगे यांचा संघ आहे. नाथसाहेब 11 सुरूर या सलामीचे दोन्ही बॅटर सूरज मोहिते आणि त्यांच्या सोबतीला रोहित पवार या दोघांची जोडी दाखल झाली आहे. तर बॉलिंग ट्रॅक वरती साहिल बनगे, ज्यांच्या माध्यमातून कालच्या मॅच मध्ये 41 धावा देखील डिपेंड केल्या आहेत. असे बॉलिंग युनिटचा हा संपूर्ण टीम आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला तगडी तारका असते. एका बाजूला बॅटिंग बहारदार आहे, बॅटिंगच्या माध्यमातून हे दोन्ही खेळाडू जबरदस्त आहेत, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील तितकेच तगडे आहेत. मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल हिट केलाय, फटका बसलाय, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक उलट्या बाजूने धावतायत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या अलीकडे थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. मिसफील्ड अलाउड टू बॅट्समन गेट रन्स आणि या मिसफील्ड नंतर धावा येत आहेत. डीजे ची सुरेल साथ मिळते वाई प्रीमियर लीग मध्ये, अगदी डीजे ची सुरेल साथ देखील पाहायला मिळते. हो, या वेळेचा बॉल टप्पा पडतो, अतिरिक्त उसळी आणि बॉल निघाला लॉंग स्टॉप रिजन मधून. बल्ले का किनारा भी नहीं है लेकिन किस्मत का सहारा है. वाईड +1, 4 अशा टोटल 5 धावा येणार आहेत आणि या धावा इम्पॉर्टंट आहेत. एक्स्ट्रा बाउन्स, अनएक्सपेक्टेड बाउन्स, टोटल 8 धावा धावफलकावरती लागतायत.
अगदी वाऱ्याचा प्रवाह देखील महत्वाचा आहे या संपूर्ण मॅच मध्ये. जबरदस्त मॅच आहे. पहा बॉल डिलिव्हर करत असताना डीजे बंद ठेवा, एक महत्वाची विनंती आहे. पहा बॉल बंद डिलिव्हर करत असताना डीजे बंद ठेवा. एखादा छोटासा स्निक असेल तर तो अंपायरला कळणार नाही. हो चांगली लाईन आहे. या वेळेचा बॉल आपण पाहतोय पंच कळवतात आउटसाइड ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. थर्ड अंपायर रेफर केला जातोय व्हाईट साठी. त्यासोबतच आपण पाहतोय आमचे साथी सहकारी आणि ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा सातत्याने केली जाते आणि पांडे गावचा समुद्र आवाज अर्थातच अमित चव्हाण यांचं देखील शुभागमन होते. फेअर डिलिव्हरी, पहा फेअर डिलिव्हरीचा इशारा येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 8 धावा धावफलकावरती, 8 रन्स ऑन द बोर्ड. सुपर क्लासिकल मॅच, इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. एका बाजूला नाथ साहेब 11 सुरूर हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये अर्थातच आयांश 11 वाई. टप्प्याचा बॉल आहे, त्या बॉलला उडवला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल वन बाउन्स फरार होईल का? आणि बॉल निघाला बाउंड्री लाईन ओलांडून 4 धावांसाठी. चेक केला जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे तर निश्चित गेलाय. चौकार एक षटकारे आपण मेन स्क्रीन वरती पाहणार आहोत. जबरदस्त स्ट्रोक पहा शफल झाले. त्यानंतर सूरज अर्थातच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये साहिल भनगे यांच्या विरोधामध्ये चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला पाठवलं जात आहे अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाई प्रीमियर लीगचं प्रथम पर्व आहे. वाई प्रीमियर लीगचं दर्जेदार पर्व, मेगा फायनल अर्थातच ग्रँड फिनालेचा दिवस आपण अनुभवतोय. पहा या बॉलचा निर्णय आपण पेंडिंग ठेवतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय वाई प्रीमियर लीगचं प्रथम पर्व आहे. अगदी ज्योती ज्वेलर्सच्या माध्यमातून हा एक चांगला सोहळा आयोजित केला जातोय. त्यासोबतच वाई प्रीमियर लीगचे वाई तालुक्यातील पश्चिम भाग, पूर्व भाग, वाई शहर, त्यासोबतच संपूर्ण सगळे खेळाडू आहेत जे वाई तालुक्यामध्ये खेळत असताना जबरदस्त कामगिरी करतात. या सर्व खेळाडूंना प्रोजेक्ट करणारी स्पर्धा, या सर्व खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा आहे. चला डिसिजन जो आहे तो मान्य करा आणि मॅच लगेच स्टार्ट करा. 4 धावांसाठी हा चौकार येतोय.
12 धावा धावफलकावरती आहे. जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुपर क्लासिकल मॅच आयांश 11 आणि विरोधामध्ये नाथसाहेब 11 सुरूर. हे दोन्ही टीम्स तितक्याच तगड्या आहेत. पहाच्या पद्धतीने सुरुवात मात्र नाथसाहेब 11 सुरूर या टीमची चांगली होते. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते. कुटप्याचा बॉल आहे, पुन्हा एकदा सफल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण ते त्या रिजन मध्ये पुन्हा अचानक बॉल दिशा बदलली आहे आणि दुसरा धावेचा प्रयत्न सफल होतोय. पाच्या पद्धतीने साहिल यांच्या विरोधामध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना रोहित यांच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट केले गेले. त्यासोबतच सूरज यांची देखील साथ मिळते. 2 धावा 14 धावा धावफलकावरती स्कोरबोर्ड वरती लागतायत. आजच्या दिवसामध्ये मजा येणारे सगळे 8 टीम्स, 8 आयकॉन, 8 टीम ओनर्स. हो, यावेळेस स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु वाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन. पाच्या पद्धतीने आपण पाहतोय वाईट लाईन मेंटेन करण्याचा प्रयत्न आहे. 15 रन्स 15 धावा. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. हो, स्कूप करायचा आहे, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल व्हाईट बॉल. चला स्पीड घ्या. थर्ड अंपायर रेफर वाईट साठी. यस, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. चला मॅच स्टार्ट करा. यस, थर्ड अंपायर रेफर देखील व्हाईट बॉल येतोय. अगदी मेन स्क्रीन वरतीच थर्ड अंपायर आहेत. स्कोर बोर्ड 16 या धावसंख्येवरती 16 रन्स. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला स्पीड घ्या. हा स्ट्रोक हवेतच खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये. तन्मय पकडला जाईल कॅच. तन्मयचं क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. नवी मुंबईमध्ये या खेळाडूने एक कॅच घेतला आणि तो कॅच एवढा व्हायरल झाला की या खेळाडूला निश्चित नवी मुंबईमध्ये नुसत्या फिल्डिंग साठी जवळजवळ 25 ते 30 हजाराचं बीड लागत असतं आणि क्षेत्ररक्षण देखील दमदार. जिथे गरज लागेल तिथे पुढे येणारा खेळाडू आहे. गोलंदाजी देखील तितकीच लाजवाब केली जाते आणि त्यासोबतच बॅटिंग मध्ये देखील भूमिका चांगली बजावली जाते. म्हणजे 100% योगदान, 100% डेडिकेशन. 16 धावा धावफलकावरती 16 रन्स. ओव्हर नंबर फर्स्ट. मॅच ऑन केली जाते. महत्वाची विकेट आली आहे आणि आता बिग विकेट आल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अर्थातच बाळाकुळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. फर्स्ट प्रयत्न, डॉट बॉल येतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 16 धावा, परंतु महत्वाची विकेट आली आहे. रोहित या खेळाडूला थांबवण्याचं यश मिळालंय आणि आता चला स्पीड घ्या. षटक क्रमांक 2.
षटक क्रमांक 2 मयूर. धनराज मोरे आपण संपर्क साधा. टप्प्याचा बॉल मिड विकेटला उडवलाय. सूरज यांनी प्रहार केलाय आणि हा प्रहार जबरदस्त आहे. शॉर्ट पिच बॉल वरती क्लासिक हिट सिक्सर. जबरदस्त शो स्ट्रोक पहिला मिळाला. 6 धावांचा ब्लास्ट, 6 धावांचा धमाका. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये स्वरंजन पाहायला मिळत आहेत. खरं तर ज्या वेळेला फलंदाजी करतात त्यावेळेस जो स्कोरर असतो त्या स्कोररला भरपूर कष्ट देतात आणि आता स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. पहा या षटकारानं आघात केला जातो. 64चं लक्ष आहे. हा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये धीरज मराठे आले. 2 धावांचा कॉल. धनराज मोरे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हो यावेळेस लाईन चांगली आहे. चांगला बॉल हाताळला जातोय. कमबॅक करणारा बॉल पहिला मिळतो. एक षटकाराला त्यानंतर संधी उपलब्ध करून दिली. कॅच फसला परंतु त्यानंतर डॉट बॉल येतोय. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. 64 धावांचं लक्ष आहे. दोन्ही टीम्स जबरदस्त आहे. सहजासहजी कोणी मॅच सोडणार आहे संघ नाहीये. नाथसाहेब 11 सुरूर या टीमचा आयकॉन प्लेअर रोहित पवार यांची विकेट आल्यानंतर निश्चित जबाबदारी वाढली आता सूरज यांची देखील. हा स्ट्रोक हवेत खेळला जातो ऑन साइडला. क्षेत्ररक्षक करण पकडला जाईल. कॅच इम्पॉर्टंट कॅच. महत्वाच्या क्षणी सूरज यांची विकेट येते. पहा ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी केली ना तशीच गोलंदाजी मयूर भोसले यांच्या माध्यमातून केली आहे आणि बॅक टू बॅक आता 2 विकेट आल्यानंतर निश्चित प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे 80 लेवेने यांच्या माध्यमातून. गोलंदाजी लाईनअप चांगली आहे. कालच्या दिवसामध्ये देखील 41 धावा डिफेंड करत असताना पहिला मिळाली ही टीम आणि ही मॅच मध्ये अर्थातच आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी केली आहे. 2 महत्वाच्या विकेट आल्यात. धावफलक 24 या धावसंख्येवरती आहे. मॅच ऑन केली आहे जरूर. नवीन बॅटर नितीन कदम. थँक्यू डीजे. थँक्यू. 24 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना दोन्ही टीम साठी सामना ऑन आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन कदम अगदी सातारा पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे खेळाडू आहेत. हो यावेळेस बॉल टप्पा पडतोय. उचली घेतोय परंतु बॅटनी बॉलचा संपर्क होऊ शकत नाहीये. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॉल हाताळलाय. लाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक तुम्हारी गेंद येतो. एक हमारी एक गेंद आहे. पहिल्या ओव्हरमध्ये स्पष्टपणे फलंदाजांचं वर्चस्व बोलबाला राहिला परंतु षटक क्रमांक 2च्या पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर महत्वाची विकेट आली आणि त्यानंतर स्कोर बोर्डला थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा वही कहाणी वही अंजाम सफल झाले परंतु बॅटने बॉलचा संपर्क झाला नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. अप्रतिम बॉल हाताळलेत मयूर यांच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड जैसे ते 24 या धावसंख्येवरती. 64चं लक्ष आहे. अजूनही 18 बॉल आहेत शिल्लक. आम्हाला आवाजच आहे ना डीजे कम ऑन.
डीजे साऊंड सिस्टीम आपल्याला विनंती, आपण स्टेजच्या शेजारी गाडी आणा. आयोजन समितीचा कॉल आहे आपल्याला. आवाज येत असेल तर डीजे साऊंड सिस्टीम चिंतामणी डीजे, क्लिअर ऑडिओ, क्लिअर व्हॉइस, क्लिअर वोकल. 18 बॉल 40 इम्पॉर्टंट मॅच आहे. षटक क्रमांक 3. तन्मय चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती असतील. मेणवली गावचे खेळाडू वाई शहरासाठी देखील अनेक स्पर्धा खेळत. समोर बाळा कोळी विधानाच्या आतमध्ये पौठणचा खेळाडू आहे. स्ट्रायकिंग एंड वरती रेडी आहे. इम्पॉर्टंट मॅच, महत्वाची मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रोक याही वेळेचा गुड लेंथ वरून बॉल फरार होतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. रेफर केले थर्ड अंपायर, रेफर वाईट साठी. पंचांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरीचा कॉल आलाय. त्या बॉलला चॅलेंज केलं जात आहे. मेन स्क्रीन वरती आपण पाहणार आहोत. जबरदस्त मॅच आहे. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा सामना मैदानामध्ये ज्योती ज्वेलर्स भुईंज यांच्या माध्यमातून आणि वाई प्रीमियर लीगचं दर्जेदार पर्व आहे. वाई प्रख्यात वाई तालुक्यातल्या सगळ्या खेळाडूंना एका मंचावरती आज नवलाई स्टेडियम वरती आणण्याचं काम. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये उंच इलेव्हेशन मिळालंय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला. 2 धावांचा कॉल मिळतोय. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. 1-7 धोबी कंप्लीट. अगदी तन्मय चौधरी वाऱ्याच्या वेगात धावले, परंतु मॅच मध्ये इंटरेस्ट निर्माण करणारी गोलंदाजी पाहिल्या मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगला स्ट्रोक, रिव्हर्सचा फटका. बॉल बाउंड्रीला ओलांडून 4 धावांसाठी खणखणीत चौकार येतोय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी मॅचचं मोमेंटम शिफ्ट करणारा हा फटका पहिला मिळतोय. मॅच मध्ये इंटरेस्ट निर्माण होतोय. जबरदस्त मॅच आहे. दोन्ही टीम साठी आज सामना ऑन होतोय. सुपर क्लासिकल मॅच, इम्पॉर्टंट मॅच, जबरदस्त मॅच मैदानामध्ये. 2 विकेट आलेले आहेत. एका बाजूला अगदी सूरज मोहिते, त्यासोबतच रोहित, परंतु त्यानंतर बाळा कोळी यांची जबाबदारी वाढत असताना जबाबदारीचा खेळ मैदानामध्ये केला जातो. समोर तन्मय देखील तितकेच व्हेरिएशन असणारे गोलंदाजी, सातत्यानं व्हेरिएशन दाखवलं जातं. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु यावेळेसाठी आड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाहीये. 1-7 कहाणी आगे. स्ट्राईक रोटेट. 4 बॉलच्या पाठीमाग एका धावेच्या मदतीने 31 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. 31 रन्स. जबरदस्त मॅच रंगतीये. लाजवाब मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. काय सामना रंगतोय अगदी दोन्ही टीम साठी. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं, चेसिंग करत असताना ज्या वेळेला चेसिंग होतं ना त्या वेळेला प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजांनी. यावेळेचा स्ट्रोक खूप टप्प्याचा आहे. ऑन साइडला दिशा दाखवली, वळवलाय फक्त बॉल. 1 धाव कंप्लीट केली जाते. त्यानंतर मिसफील्ड आणि मिसफील्ड नंतर दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना इथं निश्चित आपण पाहतोय रनआउटचा कॉल येतोय. यस, ओयूटी आउट. बॅटर बाद आहेत नितीन. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट हिट केला गेला तन्मय यांच्या माध्यमातून. लेग स्टम्प्स वरती प्रहार आणि फलंदाज बाद झालेत. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 33 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये अजय मोहिते दाखल होत आहेत. चौसष्ट धावांचं लक्ष आहे. आता इथून पुढे 13 बॉल आहेत आणि 13 बॉल मध्ये 31 ची गरज आहे. आयांश इलेव्हन गोलंदाजीच्या भूमिकेत, तर बॅटिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय निश्चितच टीम आहे
नाथसाहेब 11 सुरूर. बोथ टीम जबरदस्त आहेत. शेवटपर्यंत सामना न सोडणारी टीम म्हणून या दोन्ही टीमकडे पाहिलं जात आहे. 13 बॉल महत्वाचे. तन्मय चौधरी यांची ओव्हर. या ओव्हरमध्ये निश्चित धाव फलकाला रोख लावण्याचा प्रयत्न केला. एक चौकार देखील आला या ओव्हरमध्ये, परंतु बाळा कोळी यांच्यावरती विशेष नजर आहे. हा तो काढवा बॅटने खेळला. इस्को लपेटलिया. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा भेदक वार, विस्फोटक षटकार. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली. लोअर फुल टॉस मिळाला आणि त्या फुल टॉस वरती प्रहार केलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा अप्रतिम फटका. 6 धावांचा टोला, 6 धावांचा धमाका. नाथसाहेब 11 सुरूर या टीमसाठी हा षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने इक्वेशन पूर्णपणे चेंज होईल. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 25 ची गरज आहे. 12 बॉल येणारे 25 धावांची गरज इथून पुढे. ओव्हर नंबर 4, षटक क्रमांक 4, महत्वाची ओव्हर. ऋषी बौद्धनगावचे खेळाडू आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती अजय मोहिते. महत्वाची ओव्हर, सामन्याची दीक्षा दाखवणारी ओव्हर आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळाय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका धावगीवर थांबवलं जात आहे. मॅच मध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. आयन्स 11 हाही संघ शेवटपर्यंत मॅच न सोडणारा संघ म्हणून पाहिला जातो. समोर नाथसाहेब 11 याही संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. बाळा कोळी यांनी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे आणि तो जबाबदारीचा खेळ पाहायला मिळतोय. ऋषी बॉलिंग मार्कवरती असताना मात्र व्हेरिएशन साठी निश्चित जाणले जातात, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना आता हे बॅटल महत्वाचं आहे. एका बाजूने ऋषी, दुसऱ्या बाजूने बाळा. दोन्ही बावधन टीमचे भाग आहेत. हा स्ट्रोक मिस टाइम झालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. करण त्या रिजन मध्ये पाहायला मिळत आहेत. 1-7 कहाणी आगे. बॅक टू बॅक 2 बॉल वरती जबरदस्त कामगिरी राहिली आहे ऋषी यांच्या माध्यमातून. अनेक वेळेला वाई प्रीमियर लीग मध्ये ऋषी यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. चांगले बॉल हाताळलेत आणि कानमंत्र देखील दिला जातो. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा सामना आहे. अगदी शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच जाणार आहे. दोन्ही टीम साठी मॅच ऑन आहे. नाराज है जिंदगी, नाराज है जिंदगी, बस आज जो है वही जिंदगी है. आज की शाम किसके नाम. दोन्ही टीम साठी महत्वाची मॅच. सुपर 4 बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी महत्वाची मॅच आहे. 1 लाख रुपयांचं कॅश प्राइज असणारी ही तालुक्यातली, जिल्ह्यातली मानाची स्पर्धा. स्कूप करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन. 2 बॉल चांगल्या हाताळतात. नंतरच्या बॉलवरती एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आयन्स 11 अमोल वाडकर यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. दुसऱ्या बाजूला देखील तितकीच तगडी टीम आपण पाहतोय. आकाशदादा बिलुंगे अर्थात सुरूर नाथसाहेब 11. स्ट्रोक हवेत खेळाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कॅचचा प्रयत्न साहिल. एक धाव कंप्लीट.
43 धावा. 43. हो, यावेळेस शपथ आलेत आणि अपील केलं जात आहे. अपील मध्ये उत्साह आहे, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. परंतु डॉट बॉल येतोय. डॉट बॉल देखील आहे सोने के बराबर, कारण प्रत्येक डॉट बॉल लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे. 4 बॉलचा खेळ आपण पाहिला आतापर्यंत. 4 धावा खर्च केले. ऋषी चांगली ओव्हर, कमबॅक करणारी ओव्हर आपल्या टीम साठी. मोठा हिट करू दिलेला नाहीये आणि इंटरेस्ट वाढवणारी ओव्हर पाहिला मी ते. जबरदस्त मॅच. हा स्ट्रोक मिडल केला, ऑन साइडला खेळला जातो. आसमानी टोला. 6 धावांचा फटका. बाळा कोळी यांच्या बॅट मधून हा मिडल केलेला जबरदस्त हिट. सिक्सर. अप्रतिम फटका मैदानामध्ये वेट केला, पीक केला, आपल्या रडार मध्ये आला आणि तो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय आणि षटकारानं स्कोरबोर्ड वरती लागतायत 49 रन. 49 रन्स. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. 7 बॉल येणारे, 15ची गरज. लास्ट बॉल या ओव्हरचा महत्वाचा. इम्पॉर्टंट 7 डिलिव्हरी. 15 रन्स नीडेड टू विन. हा ट्रॅकर हा बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक सिंगल कंप्लीट केली गेली. स्ट्राईक वरती राहतील स्वतः आणि आता इथून पुढे मॅच मध्ये मजा येईल, कारण 6 बॉल येणारे 14ची गरज आहे. दोन्ही टीम साठी समान संधी आहे. 6 बॉल येणारे 14ची गरज. कालच्या दिवसामध्ये 6 बॉल 11 अशा पद्धतीने धावा डिफेंड करण्याचा प्रक्रम झालाय, परंतु आजची वस्तुस्थिती वेगळी, परिस्थिती वेगळी. दोन्ही टीम साठी समान संधी. विजयाचा कळस कोण रोवेल. इम्पॉर्टंट 6 डिलिव्हरीज. महत्वाची मॅच, लाजवाब मॅच, सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये. सर्वांचे हृदयाचे टोके वाढतायत. युट्यूबच्या माध्यमातून जुळलेले सगळे प्रेक्षक आपलं देखील मनापासून स्वागत आहे. महत्वाची मॅच मैदानामध्ये. यानंतरच्या मॅच साठी तयार राहा. कोडियार माथा 11 खानापूर आणि अमृतधारा 11 वाई. येस, 6 बॉल आणि 14ची गरज आहे. एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. डिसिजन आहे रे त्यांच्या अंपायरवर कसं आपण ऑब्जेक्शन घेणार. इम्पॉर्टंट 6 डिलिव्हरी. 14ची गरज आहे. दोन्ही टीम साठी हा सामना महत्वाचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती करण तयार होत आहेत. वाई शहराचे खेळाडू आहेत. आता दोन्ही खेळाडूंना हिरो बनण्याची संधी आपल्या टीम साठी. एका बाजूला आपण पाहणार आहोत अर्थातच टीम आहे आयांश 11 अमोल वाडकर यांचा संघ. दुसऱ्या बाजूला आकाश बुलुंगे यांचा संघ आहे. षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर. 6 बॉल आणि 14ची गरज. बॉलिंग मार्क वरती करण पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी. षटक क्रमांक 5. पहिलाच बॉल आपण पाहतोय. वेल लेफ्ट केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळतोय. जबरदस्त बॉल मैदानामध्ये करण यांनी हाताळलाय. निर्धाव चेंडू. आता 5 बॉल 14. प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळते. लाजवाब मॅच. चला रिव्ह्यू आपल्याकडे नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती करण पार्टे. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळते. 5 बॉल 14. अजूनही मॅच ऑन.
स्लोवर वन गतीमधलं परिवर्तन याही वेळेसचा बॉल ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. गुड लेंथवरचा टप्पा हाताळलाय. करण पहिल्या 2 बॉलवरती वाई शहराचा डंका वाजवतोय आणि अप्रतिम बॉल आता मैदानाच्या आतमध्ये अमोल वाडकर यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू नवे पुढे आणले आणि या खेळाडूला संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा बाळा कोहली त्याच रिदम मध्ये. हा बॉल स्ट्रोक ऑन साइडलाच खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली आहे. स्ट्रायकिंग रोटेट आणि इथं पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट तर आली आहे परंतु बाळा यांच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली अजय यांनी. तन्मय यांनी स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केली कारण यांची बाळा यांची विकेट महत्वाची होती. पहा या मॅच मध्ये दोन्ही टीम्स प्रभावित करतायत. जबरदस्त कामगिरी करतायत परंतु करण यांनी मात्र चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या 3 बॉलच्या पाठीमागे एकच धाव खर्च केली आहे आणि धाव फलकावरती धाव आहेत 51 रन. काय मॅच रंगतीये. बाहेर हृदयाचे ठोके वाढतायत प्रत्येकाचे. अंगावरती काटा आणणारी मॅच आहे. 6 बॉल 14 वरून आता मॅच आली आहे. 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. महत्वाचा बॉल. 3 बॉल 13 ची गरज आहे. एक महत्वाचा बॉल असणार आहे परंतु समोर बाळा. हा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत. पकडला जातोय कॅच आणि करण पार्टे ठरतायत या मॅचचे हिरो. जबरदस्त कामगिरी केली आहे करण पार्टे. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. जबरदस्त कामगिरी. जबरदस्त कामगिरी केली जाते. करण पार्टे अप्रतिम कामगिरी. या 4 बॉल मध्ये केवळ एकच धाव खर्च केली. एक महत्वाची आयकॉनिक प्लेअरची विकेट देखील घेतली. स्लोवर वन केलाय. ऑन साइडला फटका आहे. क्षेत्ररक्षक आले तन्मय चौधरी. एकच सिंगल आणि या मॅच वरती संपूर्णपणे वर्चस्व निर्माण केलं जाते आयांश 11 वाई अर्थातच अमोल वाडकर यांच्या टीम माध्यमातून. अर्थातच विक्रम मांढरे यांची देखील साथ मिळते आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक आहे. मॅच जिंकण्यासाठी 12 ची गरज आहे. जबरदस्त कामगिरी. लास्ट बॉल राज कोहली स्ट्रायकिंग एंड वरती. हा बॉल ऑन साइडला खेळला जातोय आणि या मॅचचा संपूर्णपणे हिरो राहिलाय अर्थातच करण पार्टे. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये. करणनं मात्र सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय. अप्रतिम गोलंदाजी.